फिल्म उलगुलान हाचे लॉन्चिंग थंय जातले आणि तोय पळोवपाची संद सगळ्यांक मेळटली। तुम्ही सगळ्यांनी हातूंत वांटेकार जावचे खातीर मुजरत मडगांव हांगा हाजीर रावचे अशें तुमकां सांगन दिसता। प्रेरीत जावन एक काणकोणचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष श्री प्रभाकर गावकर, काय व्यक्तिमत्वां हांगा आमकां दिसतात जाणी दिवली प्रज्वलित केली, तशेंच भगवान बिरसा मुंडा हाच्या पुतळ्याक हार घालो। आदर्श युवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वेळीबाब, we need a group photo. केपे स्वराज निलेश वेळी काणकोण, दिलजीत लक्ष्मण गावकर, दीक्षिता फ्रनॉय मिलरॉय कोड्रुस सालसेट, करिश्मा ही स्कॉलरशिप तांकां मेळटा महिला शक्ती आणि तातूंत भितर धडाडी असली जाल्यार एक बायल कितें करपाक शकता हाचे मूर्तिमंत उदाहरण म्हळ्यार मॅडम सविता तवडकर। तुमच्या सगळ्यांक येवकाराक मॅडम सविता तवडकर हांकां आपोवणें दिता। घेवन खूप एसआयओ घेवन आणि खूप विचार करून संशोधन करून बसयल्ले हे नाटक तुमकां खऱ्यांनीच खूप आवडटले, तुमी कोणीच वचचे न्हय। बाबान तांकां म्हणला खऱ्यांनी जोरदार ताळयो जावपाक जाय। दुसरे सत्कार मूर्ती श्री चंद्रकांत सुधीर बाय, अक्षदाबाई वेळीप, अंजलीबाई आनंद वागोणकर, बा प्रमोद देवीदास, श्री वसंत तवडकर, श्री कृष्णा गांवकर, श्री अर्जुन तवडकर हांच्या बरोबर आसात। आणि खंयचेय काम आसूं मागीर ते श्रमधाम आसूं, लोकोत्सव आसूं किंवा हेर खंयचेय समाजकार्य सातत्यान तांच्या बरोबर आसात। आणि वसंत तवडकर, श्री कृष्णा गांवकर, श्री अर्जुन तवडकर, चंद्रिकाबाई पागी आणि स्टीव रॉड्रिगेज। फुडें काडटा पूण बाकीच्याय लोकांची तितलीच जबाबदारी आसता की बरें काम, प्रामाणिकपणा, सचोटी आणि समर्पण हे सगळे केल्ल्या लोकांचो। आणि तुम्ही हांगा येवन बशिल्ले आसा आणि आमी आमच्यो करतात आमचे मुद्दाम आमच्या ह्या शोभायेचेर आयिल्ल्यो आमच्यो महिला पळोवपा खातीर आमच्यो महिला नेदोच्या म्हाजे कडेन तुस्त आनी तोखणाय करतात। आदरणीय भारती पवारजी,
जो करायचा आहे. सगळ्यांच्या लाईट्स ऑन करा टॉर्चचा. पटापट पटापट. अच्छा आता परत माता की भारत माता की वंदे वंदे भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की. मला हे सहकार्याबद्दल धन्यवाद.
आजच्या प्रमुख वक्त्या आणि मुद्दाम आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्यावर भारत सरकारने तसंच आमच्या पार्टीने या सगळ्या कार्यक्रमाची संयोजक म्हणून जबाबदारी संपूर्ण भारतवर्षभर दिलेली आहे तशा आमच्या या कार्यक्रमाच्या संयोजिका भारती पवारजी आणि हा जो कार्यक्रम जो आहे म्हणजे गोवा राज्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे आणि जर प्रत्येक राज्यामध्ये एक एक संयोजक करून पूर्ण भारतभर हा कार्यक्रम मोठ्या दिमाखाने साजरा करण्याचा आदेश आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आम्हाला दिलेला आहे. आम्ही गोवा राज्यामध्ये दिदींना माहितीसाठी की आम्ही 31 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू केला आणि सतत अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे सुरुवातीला आम्ही जे प्रमुख लोक आहेत त्यांचे संमेलन आणि त्यानंतर सांस्कृतिक संमेलनाने प्रत्येक शाळामध्ये आणि मध्यंतरी एक असा कार्यक्रम केला की आदिवासीचे सिनियर स्किल आणि ज्युनियर स्किल जे ऑफिसर आहेत व सरकारमध्ये काम करणारे की त्यांना एक आव्हान करू आम्ही तशा पूर्ण दिवसभराचा असा कार्यक्रम संपन्न केला आणि त्यांच्या कार्यक्रमातून गोवा राज्यामध्ये म्हणजे विकसित भारताचे स्वप्न आपण कसे साकार करू अशा प्रकारचा संकल्प आम्ही केलेला आहे. पुढे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये एक वेगवेगळ्या खात्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये की त्याचा एक रोडमॅप तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आज सर्वसाधारणपणे शोभायात्रेचा कार्यक्रमाचा संपन्न झाला. आज सभागृहामध्ये जरी आम्ही 800-900 लोक तरी असतील की आम्ही सगळ्या लोकांनी प्रत्यक्ष साक्षीदार आहोत की 5-6 हजार महिलांनी किंवा तरुणांनी बाकीच्यांनी सगळ्यांनी भाग घेऊन हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. समारोपाचा कार्यक्रम जो 15 तारखेला आहे आणि हा 15 तारखेचा कार्यक्रम एक 10,000 बायकर्स संपूर्ण गोव्यातून वेगवेगळ्या भागातून म्हणजे 4 विभागातून म्हणजे पेडणेपासून म्हणजे बार्देश 30वाडीपासून येणार आणि म्हणजे बिचोली पासून साखळी मार्गे पुढे येऊन जवळजवळ आणखी 2,500 आणि केपे सावडे या भागातून आणि काणकोण अशा वेगवेगळ्या भागातून म्हणजे 4 भागातून 2,500 जे बायकर्स येणार आणि अन्य अशा व्यक्ती धरून एक 12,000 ते 15,000 लोकांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न होणार अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आहे. हे सगळं करत असताना एक आपण सगळ्यांनी टार्गेट ठेवलेला आहे. तो टार्गेट म्हणजे असं आहे की भगवान बिरसा मुंडाचं काम हे गोव्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत कसं पोहोचता येईल. म्हणजे उद्या आम्ही 15 तारखेला त्याच्यासाठी एक विशेष अशी व्यक्ती त्यांना पूर्णपणे भगवान बिरसा मुंडा संदर्भातली माहिती आहे अशा व्यक्तींना बोलून म्हणजे जाहीर सभेला आणि त्याला निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर की अवघ्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये भगवान बिरसा मुंडाने जी आपल्या देशामध्ये एक स्वातंत्र्य सेनानी थोर स्वातंत्र्य सेनानी सोडलेली छाप आहे ती तरुणापर्यंत गोव्यातल्या किंवा भारतातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा आदेश भारत सरकारने असेल आमच्या देशाचे पंतप्रधान यांनी दिलेले आहे. आणि त्यामुळे जो एकंदर जो विषय असा तो करत असताना आम्ही 2-3 विषय आम्ही लक्षात घेतले असतात की त्याचे काम असाच पण त्याच्यापेक्षा असं नाही. या विषयातून एक संघटन पुढे वाटत असताना आज विकसित भारताचे स्वप्न म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नमका जिल्ह्याचा आणि तसेच आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री विकसित गोवा म्हणजे 2037 पर्यंत असं गोवा विकसित जावचे अशा प्रकारचा संकल्प आमचा सोडलेला असा आणि तो संकल्प करपाखातीर असं आमची जबाबदारी असा. आणि म्हणून वेगवेगळे विषय असतात म्हणजे पहिल्यांदा आत्मनिर्भर भारत या संकल्पात प्रत्येक खात्यात प्रत्येक विभागामध्ये असं नाही की आपला जो टार्गेट असा तो सिद्धी स्वरूपाखातीर असं नाही. आमच्या समोर एक प्लॅन जो असा आमच्या दिवपाचो निर्णय सरकारने दिलो आणि ताचोच म्हाका दिसता की आज भगवान बिरसा मुंडाची जयंती त्या मोठ्या पद्धतीने साजरी करत असताना एक तांणी की भगवान बिरसा मुंडाच्या नावाचे विकसित भारताचे स्वप्न करत असताना आधी कर्मयोगी अभियान जे असेल या अभियानाच्या माध्यमातून ते कशा तरी करून येता व एक संदेश आमकां दिला असा आणि तो दिवपाची शिकवण्याचा प्रयत्न केला असा. त्यामुळे
आम्ही गेल्या साधारणच्या अथकपणे असं नाही की साधारणच्या आम्ही प्रत्येक कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमात देवाचा अनेक गजाली आम्ही प्रेरित करताले. आम्हाला जे भयणी असा तुम्ही होता का एक 15 मिनिटं बसा तांकां ऐकपाचें आसा, म्हजें भाशण तुमी आयकता. म्हणून त्यामुळे एक समृद्ध काणकोण करपाचो जो आमचो प्लॅन आसा तो प्लॅन कसा साकार करपाचो आसा. म्हणून आमी हांगा काणकोणचे किंवा गोंय भरांचे जे लोक आसा गोंय समृद्ध करपा खातीर विकसीत करपा खातीर तशेंच काणकोण समृद्ध करपा खातीर आमी सगळे प्लॅन करता. त्यामुळे भगवान बिरसा मुंडाच्या जयंती निमित्तान एक संघटन जे आसा मजबूत जावचें अशा तरेन प्लॅन केल्लो आसा. त्यामुळे हांव थोडे उलयन आसा, विशेष करून वेळ भरपूर जालो आसा. त्यामुळे भारतीय गोवाचे हांकांय उलोवपाक आमी इंट्रस्ट दिता की त्यामुळे हांव सगळ्यांक मागता की हो जो कार्यक्रम जो आसा जस्ट ते कार्यक्रम न्ही जाल्यार एक संकल्प आसा, एक आमी एक स्वप्न जे आसा किंवा समृद्धी काणकोणचे जो एक संकल्प जो आसा तो पुराय करपाचो आसा आनी त्या दृश्टीन आमकां फुडें वचपाचें आसा. म्हणून सगळ्यांक एक विनंती करता की 15 तारखेर जी महारेली आसा त्या महारेलीक मोठ्या संख्येन उपस्थित रावचे आनी तोय कार्यक्रम सक्सेस करचो. आनी जेणे करून जे आसा न्ही की 10,000 बायकर्स कित्याक आयले आज इतल्या मोठ्या संख्येन जेन्ना काणकोणचे एक 5-6 हजार भायले एकठांय येतात आणि त्या संदर्भातले जे शोभायात्रा जाता त्या दृश्टीन दिसा प्रत्येक काणकोणकारा पर्यंत प्रत्येक गोंयकारा पर्यंत आसा न्ही तो मेसेज आमी जो धाडपाक जाय तो धाडलो आसा. त्यामुळे सगळ्यांक विनंती करता हो मेसेज आमी सगळ्यांक पावोवचें आनी काणकोण समृद्ध गोंय विकसीत करपाच्या अभियानांत आसा आमी सगळ्यांक सहभाग घेवया अशी विनंती. हजाराच्या आसपास जरी महिला जर भितर हॉलां जरी असली जाल्यार आमची सगळ्यांक खबर आसा की बऱ्यापैकी 6-7 हजार मंडळाची महिलांची एक मोठो फौज रॅलीच्या रुपान येयल्लो. म्हणून आमकां सगळ्यांक बसप शक्य जावचें जाल्ला म्हणटकीच ते लोक गेल्ले आसा तेणी. पूण जे बऱ्यापैकी रिस्पॉन्स जे आयज भगवान बिरसा मुंडाची 150वी जयंती मनयता आसतना आख्खी गोंयभर कार्यक्रम चालू आसात. आमच्या भागांत सुद्दां कबड्डी स्पर्धा जाली, थंय सुद्दां बऱ्यापैकी रिस्पॉन्स. फाल्यां आमचे भागांत मोरपिल्ला हांगा अशी एक सभा जावपाची आसा मेळावटाय, थंय बी आमचे सगळे मान्यवर आसतले. आनी शेवटच्या दिसा तुमकां सगळ्यांक खबर आसा की रॅली भव्यशी रॅली भितरच 10,000 म्हळ्यार बायकर्स घेवन आसतले. ताचे भायर बाकीचे लोक म्हळ्यार आतां आमचे मिनिस्टर म्हळ्यार की 15,000 क्रॉस करतले. एसपीडी ग्रावंडाचेर जे सभा जातली तो महामेळावो असो अशा पद्दतीन हे आयोजन केल्लें आसा. सुंदर अशें आयोजन गेले अनेक 7-8 वर्सां जेन्ना आमी भगवान बिरसा मुंडाची हांगा जयंती मनयता आसतना हांवें पयलें आसा प्रत्येक फावटी आमचे आदरणीय मिनिस्टरांनी पयलीं सभापती आसतना आतां मिनिस्टर आसतना तेमी बऱ्यापैकी फुडाकार घेतलो आसा आनी सक्सेस करून दाखयल्लें आसा. आनी आयज भगवान बिरसा मुंडा कोण कितें कशें तेंच्या अवघ्या कमी वया भितर तेणी केल्लें कार्य आयज आमकां उजागर जाल्लें आसा की सगळ्या गोंयकारांक खबर आसा. आनी हें सगळें करता आसतना जो श्रेय जो आसा ते आमचे स्पोर्ट्स मिनिस्टर आमचे डॉक्टर आमचे रमेश तवडकर साहेबाक वयता. त्यांच्या अथक परिश्रमा खातीर फक्त काणकोण मतदारसंघात काणकोण तालुक्यांत न्ही तर सगळ्या अख्ख्या असंख्य गोंयांत 12 तालुक्यांनी आनी 40 मतदारसंघांनी त्यांनी एक बरी सगळ्यांक जागृताय निर्माण केली आनी सगळ्या लोकांक इन्वॉल्व करून म्हणटा अशें एक सुंदर अशें भगवान बिरसा मुंडा बद्दल त्यांची जागृताय केली आनी सगळ्यांक गव्हर्मेंट सगळ्यांक सामावून घेतले आनी सगळ्यांक संदी दिली. ताका आनी कोण शाबासकी येता मुद्दम आमचे मदीं आमचे डॉक्टर भारती पवार येयल्ले आसात. ती मुद्दम जाऊन ते आयिल्ले आसात नाशिक साकून सेंट्रलाक आदली केंद्रीय मंत्री ती आनी तिणी बऱ्यापैकी आमी सुद्दां गेल्ले वर्सा तरी गेल्ले तेन्ना ती मुद्दम गोंया खातीर कळकळ आसा आनी खास करून आमच्या साहेबा खातीर तवडकर साहेबा खातीर ते येयल्ले आसात. तुमकां सगळ्यांक मेळपाक येयल्ले आसात. तिकाय आमी सगळ्यांच्या वतीन येवकार दितात आनी अनेक फावटी तुमकां सगळ्यांक बऱ्यापैकी बऱ्या तुम्ही शानदार असे कार्यक्रमात उपस्थित रावले म्हणून तुमकां सगळ्यांक शाबासकी दिता. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अशाच एका समर्पित क्रांतिकार समर्पित भावनेने ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं असा एक आदिवासी आमचा तरुण त्याचं नाव भगवान बिरसा मुंडा. भगवान बिरसा मुंडांना भगवान ही उपाधी दिली लोकांनी कारण त्यांचं कामच तेवढं होतं. दुष्काळ पडला तर लोकांना अन्नधान्य पुरवणं असेल, कोणी आजारी पडलं तर औषधं पुरवणं असेल, वेळोवेळी आपल्या सगळ्यांच्या रक्षणासाठी तेही झारखंड सारख्या ठिकाणी जंगलामध्ये जाऊन वाडापाड्यावर जाऊन काम करणारा आमचा हा युवा होता. पूर्ण आयुष्यभरामध्ये वय किती त्यांचं दुर्दैवाने त्यांना खूप कमी कार्यकाळ मिळाला. खूप कमी. किती वय किती अवघं फक्त 25 वर्ष. तेवढ्या 25 वर्षात आपल्या
देशासाठी. भगवान बिरसा मुंडा फक्त आपल्या आदिवासी समाज म्हणून नाही तर या देशासाठी त्यांनी काम केलं. माझ्या मातृभूमीचं रक्षण मला करायचं ही भावना त्यांची होती. पण दुर्दैव आहे की इतिहासात फार नोंद कमी आहे, त्याविषयी कमी आहे. आणि म्हणून ही माहिती गावोगावी पोहोचली पाहिजे, ही माहिती आपल्या समाजाला झाली पाहिजे. म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 15 नोव्हेंबरला त्यांचा जन्मदिवस असतो तो जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करायचा, असं सगळ्या भारतभर एक कार्यक्रम दिला. आणि त्या कार्यक्रमासाठी आज आपण हा सप्ताह करतोय. हा आमचा खरा गौरव, ही खरी ओळख आहे. हा इतिहास सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचला नाही, त्यासाठी आपल्याला काम करायचं. अनेक आपले आदिवासी वीर पुरुष आहे की जे शौर्याचे प्रतीक आहे, वीरतेचे प्रतीक आहे, कर्तृत्वाचे प्रतीक आहे. त्यातले आमचे भगवान बिरसा मुंडा आहे, तिलका मांझी आहे, राणी दुर्गावती आहे, सिद्धो कान्हो आहे, राघोजी भांगरे आहे, तंट्या मामा आहे, भागोजी नाईक आहे. अन्य अनेक प्रांतातले अनेक खूप नावं घेता येतील. ज्या ज्या भागातले जे नाव आहे ते नावं तुम्ही सुद्धा पुढच्या पिढीला सांगा, तुम्ही त्याच्यावर काम करा. आज आमचे पंतप्रधान, आज आमचे गोव्याचे मुख्यमंत्री सावंत साहेब अनेक योजना राज्य सरकार केंद्र सरकार मिळून आणि आपल्या आदिवासी भागाचे मंत्री महोदय स्वतः ते सुद्धा या भागातल्या या राज्यातल्या अनेक योजना पोहोचवण्यासाठी काम करतात. त्यांचं आपण परत अभिनंदन करा की विद्यार्थ्यांसाठी आज त्यांनी एक योजना आणली. विद्यार्थ्यांना नीट परीक्षेमध्ये चांगली मदत मिळावी म्हणून आता जे आपण त्यांना त्यांच्या हातात दिले त्या माध्यमातून त्यांना नीट परीक्षेची तयारी करता येईल. लक्ष्य सिद्धी प्रमाणात इथे म्हणजे मला तर पहिल्यांदा फक्त महिला मेळावाच वाटला की एवढ्या महिला इतक्या मस्त त्या सगळ्या यात्रेमध्ये येत होत्या. आणि तुमच्यासाठी पण टाळ्या वाजवा की तुम्ही फार जोरात चालत होत्या. फिटनेस मध्ये तुम्ही खूप पुढे बाबा, मला बरं वाटलं एकदम जोरात. एका याच्यामध्ये तुम्ही सगळ्याजणी शोभायात्रेत सहभागी झाल्या. मी परत एकदा मनपूर्वक गोवा सरकारचे आमच्या केंद्र सरकारचे आभार मानते की आदिवासी बांधवांच्या योजना घेऊन जाण्यासाठी खूप मोठ्या स्तरावर काम होत आहे. आणि भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त आम्हालाही आमच्या भगवान बिरसांचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व प्रदेशांमध्ये सर्व राज्यांमध्ये आज काम केलं जात आहे. आणि आमची जबाबदारी आम्ही नक्की पुढे घेऊन जाऊ. मी काही शब्द सांगते, तुम्ही तुमचा आवाज द्यायचा आहे. भगवान बिरसा मुंडा तयार साजरी करतो. 100वी कधी झाली कळलं का? नाही कळलं. बघा, देशाला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष होत आले. पण आदिवासींमधला हा जननायक, हा वीर योद्धा, याच्याबद्दलची माहिती गावागावापर्यंत सुद्धा कळली नाही, याचे कुठेतरी दुःख वाटतं. आणि आपल्यालाच, आपल्या समाजाला, आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा इतिहास माहिती नसला तर त्यांचं कार्य पुढच्या पिढीला कसं सांगायचं हाही प्रश्न. आणि आज आपण नेट जरी चालू केलं, गुगल सर्च केलं तर फार थोडी माहिती मिळते. पुस्तकं सुद्धा फार कमी आहेत. मी विनंती करायला आली आहे की तुम्हाला जे माहिती तुमच्याकडे संकलित होईल, पुस्तकांची असेल, वेगवेगळ्या सोशल मीडियातनं असेल, आपल्या स्थानिक भाषेमध्ये तुम्ही लिहू शकाल तर ती लिहा. आपल्या सगळ्यांना ती पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअप फोनचा वापर करा. फेसबुक, इन्स्टा सगळे आपल्याकडे जे उपलब्ध आहे. कारण त्यांचं कार्य आपण नाही तर कोण पोहोचवणार. आदिवासी समाजाचं सांस्कृतिक योगदान फार मोठं आहे. आता येतानाच इतकं छान आपल्या पारंपरिक गीतं, आपली दिंडी, हे सगळं सांस्कृतिक योगदान आहे. त्याची एक ओळख आपल्या भारताला आहे. आणि याच्यामध्ये आदिवासी समाजाचं वेगळेपण पण आहे. त्यांची भाषा, बोली, सगळं खानपान, या सगळ्या गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. पण याच बरोबर स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान सुद्धा आपलं खूप मोठं आहे. आपल्या अनेक वीर योद्धांनी संघर्ष केलाय. इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. त्यांचं बलिदान दिलं त्यांनी देशासाठी, पण ते मागे हटले नाही. इंग्रजांना भीती कोणाची असायची? आपल्या या आदिवासी समाजातल्या वीर योद्धांची. त्यांना माहिती आहे जंगलात एकदा निघून गेले की हातात येत नाही.
इकडून किती पण काय करा, तिकडून तीर काढता सुरू झाला तर आपलं काही खरं नाही. म्हणून वेळोवेळी इंग्रजांनी सुद्धा एवढे वीर योद्धे होते त्यांच्याबद्दल सुद्धा काही फार आलं नाही. रेकॉर्डला सुद्धा कमी आहे. म्हणून या योद्ध्यांची आपला समाज पूर्ण देशभरात आज 11 कोटींच्या पुढे वेगवेगळ्या जमाती मिळून आपला आदिवासी समाज आहे. आणि जल जंगल जमीन याचं रक्षण करते आम्ही आहोत या भावनेने त्यांनी वेळोवेळी आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी, पुढच्या पिढीसाठी तळमळीने काम केलं आणि लोकांना त्यांच्यातच देव दिसायला लागला. म्हणून आमचे बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा म्हणून सगळ्यांमध्ये ओळखले जाऊ लागले. धरती आबा म्हणून ओळखले जाऊ लागले. कमी वयामध्ये या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं. इंग्रजांना शेवटपर्यंत सापडत नव्हते. दुर्दैवाने त्यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू देखील अगदी संशयितरित्या झालेला. एकदम कमी वयात 25 वर्ष वय, फक्त अल्प वयात त्यांनी आपल्या समाजासाठी, या देशासाठी काम केलं. आणि म्हणून मला असं वाटतं हे काम पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. आज सरकार निश्चित त्यांच्याच तत्वांवर काम करते. आदिवासी भागामधली घरं असतील, आयुष्यमान योजना सारखी योजना असेल, वेगवेगळ्या आता तर पद्मा अवॉर्ड्स पण आपल्या समाजातल्या बऱ्याच लोकांना मिळतात. नाही तर पूर्वी आपल्या समाजात कधी मिळालेले मलाही फार ऐकिवत नाहीये. आता तर गावोगावी नेटवर्क पण आलंय आणि त्या नेटवर्कची झलक आता मी इथे बघते की तुमच्या महिलांचे फोनच्या बॅटऱ्या पण चांगल्या दिसत आहेत. म्हणजे फोन पण इथे चांगल्यापैकी पोहोचलाय. आता डिजिटल पेमेंट पण करायला लागलो. करतात ना? हा, बाजारात गेल्यावर करतो ना आपण. ही क्रांती आहे. ही टेक्नॉलॉजी वापरत आपल्याला पुढे जायचंय आणि विकसित भारताच्या संकल्पामध्ये आपल्या सगळ्यांना या भारताला सक्षम करण्यासाठी काम पण करायचंय. आज एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये चांगल्या शाळा उभारल्या जात आहेत. रमेश भाऊंच्या इथल्या शाळेमध्ये पण नीटची तयारीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आणि श्रमदानच्या आज जे व्हॉलंटियर्सला आपण सन्मानित केलं, कृपा करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण मी सुद्धा थक्क झाले रमेश भाऊ तुमचं काम बघून की श्रमदानातून घरं बांधली. आज आम्ही एका प्रीतीताईच्या घरी गेलो. तिचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिच्या पुढे प्रश्न होता की कसं काय कच्चं घर होतं, कसं उभं राहील. ही सगळी आपली टीम गेली आणि त्यांनी तिचं घर बांधून दिलं. समाधान होतं त्या माऊलीच्या चेहऱ्यावर की का कसं करू, त्याच्यासाठी ही आपली टीम धावून गेली. मला असं वाटतं हीच भगवान बिरसा मुंडांची खरी शिकवण आहे आणि ती शिकवण या गोव्यातनं मला या गावातनं दिसली. हाच इथला उत्साह घेऊन पुढे काम करू. पुढची आव्हानं खूप आहेत. आपल्यातली एकजुटता राहू द्या. आपल्यामधलं संस्कृती, परंपरा, आपली भाषा, बोली याचं रक्षण करायचं आपलं काम आहे.